नमस्कार. दिप्स रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. चाट म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. असं कोणीच नाही की ज्याला चाट हा प्रकार आवडत नाही. असाच एक चटपटीत कुरकुरीत चाटचा सोपा प्रकार मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे. आपण करणार आहोत दही पापडी चाट. यासाठी आपण घरच्या घरीच छान खुसखुशीत अशा गव्हाच्या पापड्या करणार आहोत, ज्या महिनाभर अगदी व्यवस्थित राहतात आणि चहासोबत खायला तर अप्रतिम लागतात. सर्वप्रथम इथे 1 वाटी सफेद वाटाणे रात्रभर भिजत ठेवायचे आहेत. ते भिजवलेले वाटाणे आता आपण शिजण्यासाठी ठेवूया. त्यासाठी इथे एका पातेल्यामध्ये भिजवलेले वाटाणे 2 ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा काळं मीठ आणि चवीनुसार साधं मीठ घालून मिक्स करून शिजायला ठेवूया. हे वाटाणे शिजत आहेत तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. हे वाटाणे तुम्ही कुकरलाही शिजवायला ठेवू शकता. पापडी करण्यासाठी या ठिकाणी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. यामध्ये 2 चमचे बारीक रवा घ्यायचा आहे. 1 चमचा ओवा हातावर चोळून घेतला आहे. ओव्यामुळे पापडीला छान चव येते. त्यानंतर अर्धा चमचा काळं मीठ आणि अर्धा चमचा साधं मीठ घातलं आहे. आता यामध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलं आहे. यामुळे पापडी छान खुसखुशीत होते. आता हे सगळं 3-4 मिनिट छान मिक्स करून घ्यायचं आणि लागेल तसं पाणी घालून घट्टसर पीठ भिजवून घ्यायचं आहे. आपण चपातीला कणिक भिजवतो ना, त्यापेक्षा जरा घट्ट अशा पद्धतीने पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता हे पीठ अर्धा तास झाकण ठेवून भिजू द्यायचं आहे. अर्धा तास होऊन गेला आहे. हे पीठ घेऊन पुन्हा एकदा याला छान मळून घ्यायचं आहे. चपातीला गोळे करतो त्याप्रमाणे याचे गोळे करून घ्यायचे आहेत. आता एक गोळा घेऊन दोन्ही साईडला जरा पीठ लावून जमेल तितकं पातळ लाटून घ्यायचं आहे. हे पहा, लाटताना दोन्ही साईडने लाटायचं आहे. आता हे लाटून झालं आहे. याला काटा चमच्याने टोचे मारून घ्यायचे आहेत. टोचे मारल्यामुळे पुऱ्या तळताना फुगत नाहीत. आता माझ्याकडे झाकण आहे, त्याने गोल अशा पुऱ्या कापून घेऊया. हे पहा, सगळ्या पुऱ्या कापून झाल्या आहेत. साईडला एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढून घेऊया आणि अशाच प्रकारे सगळ्या पिठाच्या लाटून पुऱ्या कापून घेऊया. हे पहा, सगळ्या पुऱ्या तयार करून घेतल्या आहेत. पुऱ्या तळण्यासाठी तेल अगदी हलकं गरम करून घ्यायचं आहे. एक एक करून पुरी तेलामध्ये सोडायची आहे आणि अगदी कमी आचेवर तळायची आहे. तेल कडकडीत गरम झालं तर पुरी लगेच करपते. त्यामुळे तळताना काळजी घ्यायची आणि ही पुरी हळूवारपणे अगदी मंद आचेवर तळून घ्यायची आहे आणि तळताना काहीच घाई करायची नाही. अशा प्रकारे आपण सगळ्या पापड्या तळून घेऊया. ही पहा, ही पापडी अगदी खुसखुशीत झाली आहे. ही पापडी महिनाभर हवाबंद डब्यामध्ये अगदी छान राहते आणि आपल्याला वाटेल तेव्हा चहासोबत किंवा अशीही खायला खूप छान लागते. आत्ता आपण चाटसाठी लागणाऱ्या चटण्या तयार करून घेऊया. गोड चटणीसाठी 2 चमचे चिंच कोमट पाण्यामध्ये भिजायला ठेवली आहे. त्याचप्रमाणे 5-6 खजूर बिया काढून ते सुद्धा कोमट पाण्यामध्ये भिजायला ठेवले आहेत. आता हे भिजलेले खजूर आणि चिंचेची पेस्ट करून घेऊया. ही केलेली पेस्ट गाळून घ्यायची आहे, म्हणजे चिंचेचा चोथा वेगळा होईल आणि दाताखाली येणार नाही. आता ही चिंच खजुराची पेस्ट आपण शिजवून घेऊया. त्यासाठी अर्धा वाटी गूळ, जरासं पाणी आणि मीठ घालायचं आहे. जोपर्यंत हे घट्टसर होऊन याचा रंग गडद होत नाही आणि चिकटपणा येत नाही तोपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे. हे शिजवताना गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. हे शिजतंय
तोपर्यंत आपण हिरवी चटणी तयार करून घेऊया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी कोथिंबीर, अर्धी वाटी पुदिना, 3 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं, अर्धा चमचा जिरेपूड, पाव चमचा काळं मीठ आणि चवीनुसार साधं मीठ घालून घेऊया. आता जरासं पाणी आणि बर्फाचे 2-3 तुकडे घालून याची बारीक पेस्ट करून घेऊया. बर्फामुळे चटणीला छान हिरवा रंग येतो आणि ती चटणी काळपट पडत नाही. हे पहा, चिंचेची चटणी पण इथे तयार झाली आहे. आता चाट करण्यासाठी अर्धा कप दही, जराशी साखर आणि मीठ घेऊन फेटून घेतलं आहे. कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे. गोड चटणी, तिखट चटणी, शेव, पापडी, चाट मसाला आणि शिजवलेले वाटाणे हे सगळं साहित्य तयार करून घेतलं आहे. पापडी चाट तयार करण्यासाठी एका प्लेटमध्ये शिजवलेले वाटाणे काढून घ्यायचे आहेत. इथे सफेद वाटाण्याच्या जागी उकडलेले बटाट्याचे तुकडे घेतले तरीही ते छान लागतात. वरून फेटलेले दही घालून चाट मसाला भुरभुरावा. आता बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो छान घालून घ्यायचा आहे. तिखट पुदिन्याची चटणी त्यावरती घालावी. त्यानंतर आंबट गोड चिंचेची चटणी घालून भरपूर बारीक शेव घालून पुन्हा एकदा जरासा चाट मसाला भुरभुरायचा आणि साईडने आपण तयार केलेली खुसखुशीत पापडी ठेवायची आहे. अशा प्रकारे चटपटीत दही पापडी चाट तयार झाले आहे. गव्हाची पापडी असल्यामुळे लहान मुलेसुद्धा ही पापडी खाऊ शकतात. घरी एखादा कार्यक्रम असेल किंवा कोणी पाहुणे अचानक आले असतील आणि घरी जर ह्या चटण्या आणि पापडी अगोदरच तयार करून ठेवलेली असली की हा चाटचा प्रकार आपण झटपट बनवू शकतो. तुम्हाला हा चाटचा प्रकार आवडला असल्यास लाईक, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.